नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ईश्वर रैतेल रमदळ केकेवा कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी. तर मी आणि माझे सवंगडी आज तुम्हाला हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊस याबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. तर सर्वप्रथम ओम कुतमेरे हा तुम्हाला ग्रीन हाऊस म्हणजे काय हे तुम्हाला सांगेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत हरितगृह म्हणजे काय. हरितगृह म्हणजेच वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व छत यास पारदर्शक असणारी प्लॅस्टिक अथवा काचेचा वापर करून बनवलेली एक मानवनिर्मित कृत्रिम खोली आहे. हरितगृह यालाच इंग्लिशमध्ये अनेक नावं आहेत, जसे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस किंवा ग्लास हाऊस. ग्रीन हाऊस म्हणण्यामागचे कारण असे की हरितगृहामध्ये आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट दिसून येतो, त्यामुळे याला ग्रीन हाऊस असे म्हणतात. पॉली हाऊस म्हणजे असं की हरितगृहामध्ये आपण प्लॅस्टिकचा वापर सगळ्यात जास्त करतो, म्हणून याला पॉली हाऊस असे म्हणतात. आणि ग्लास हाऊस म्हणण्यामागचे कारण असे की जेव्हा प्लॅस्टिकची खोज लागली नव्हती तर त्याच्या अगोदर हरितगृहामध्ये काचेचा वापर होत असे, त्यामुळे याला ग्लास हाऊस असे देखील म्हणतात. तर आता आपण जाणून घेऊयात हरितगृह हे काम कसे करते. सूर्य उगवल्यावरती सूर्याचा काही प्रकाश हा हरितगृहावरती पडतो. यातील काही प्रकाश हा प्रतिबिंबित होऊन बाहेर जातो, तर काही प्रकाश हरितगृहाच्या आत शिरतो. जो प्रकाश हरितगृहाच्या आत शिरतो तो हरितगृहामधील असणारी माती व वनस्पतींना ऊब देण्याचे काम करते. हरितगृह ही एक प्रकारे बंद खोली असल्यामुळे येथे उष्णता दिवसभर कोंडून राहते, त्यामुळेच रात्री कमी तापमानामध्ये देखील येथील वनस्पतींना ऊब भेटते. हरितगृहामध्ये आपण किती प्रमाणात सूर्यप्रकाश आत येणार आहोत यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येते. याचा प्रमुख फायदा असा की हरितगृहामध्ये दिवसा तापमान 25 ते 28 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये व रात्री तापमान 15 ते 18 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये आपल्याला नियंत्रित ठेवता येते. यामुळेच दिवसा असणाऱ्या तीव्र उष्णतेचा देखील वनस्पतींना काही त्रास होत नाही व रात्री कमी झालेल्या तापमानाचा देखील वनस्पतींना काही त्रास होत नाही. हरितगृहामध्येच वरच्या बाजूला एक मोकळी जागा दिलेली असते, जेणेकरून स्वच्छ हवा आत व बाहेर जाण्यास मदत होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा, हरितगृह ही एक प्रकारे बंद खोली असल्यामुळे येथील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण बाहेरच्या प्रमाणापेक्षा 2 ते 3 पट जास्त असते. म्हणजेच हरितगृहामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे 1800 ते 1200 ppmच्या मध्ये असते. याचा प्रमुख फायदा असा की वनस्पती त्यांची अन्न निर्मिती जास्त करतात व आपल्याला चांगल्या दर्जाचे पीक भेटते व एक निरोगी वनस्पती भेटते. आता याच्या पुढे हरितगृहामध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात याबद्दल सविस्तरपणे माझा मित्र उमेश गांगुडे हे आपल्याला सांगेल. हरितगृहामध्ये अशी पिके घेतली जातात जी नियंत्रित वातावरणात अधिक उत्पादन देतात आणि हवामानावर अवलंबून न राहता वर्षभर घेतली जाऊ शकतात. जसे भाजीपाल्यांमध्ये टोमॅटो, भेंडी, शिमला मिरची, काकडी, फ्लावर, लेट्यूस व हिरवी मिरची, आणि फुलांमध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन व लिली हे घेतली जातात. आणि फळांमध्ये स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट व खरबूज हे पिके घेतली. यापुढील ग्रीन हाऊसचे वैशिष्ट्य माझा मित्र चैतन्य पाटील हा सांगेल. चे काही प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हरितगृहाची संरचना. हरितगृह स्टील, ॲल्युमिनियम, PVC फ्रेमने बनलेले असते वर त्यावर पारदर्शक आवरण टाकलेले असते. दुसरं मुद्दा म्हणजे तापमान नियंत्रण. थंडीत उबदार व उन्हाळ्यात थंड वातावरण निर्माण करता येते, त्यामुळे पिकाची वाढ चांगल्यारीत्या होते. तिसरा मुद्दा म्हणजे आर्द्रता व व्हेंटिलेशन. खिडक्या व पंखे वापरून आपण आर्द्रता आणि व्हेंटिलेशन नियंत्रित करू शकतो. यानंतर हरितगृहाचे फायदे व तोटे आपल्याला हर्षल आयरे हा सांगेल. तर आता आपण जाणून घेऊया हरितगृहाचे फायदे. पहिलं वर्षभर उत्पादन, दुसरं उच्च उत्पादन, तिसरं रोग कीड नियंत्रण, चौथं पाण्याची बचत, पाचवं दुर्मिळ पिकांचं लागवड. तर आपण आता जाणून घेऊया हरितगृहाचे काही तोटे. पहिला जास्त खर्च, दुसरा वीज व पाणीवर अवलंबित, तिसरा मर्यादित पिके, चौथा हवामान नियंत्रणवर येणारा खर्च. तर आज आपल्यासोबत आहे सीताराम फडोल, हे या हरितगृहाचे मालक आहेत. तर माझे काही प्रश्न आहेत त्यांना ते मी विचारतो. या हरितगृहामध्ये आपण कोणत्या प्रकारचे पिके घेतो? भाजीपाला रोपं घेतो आपण. टमाटा, कोबी, फ्लॉवर असे रोपं घेतो. रोपवाटिका म्हणून रोपवाटिकेसाठी ठेवलेलं आहे हरितगृह बनवलेलं. माझा अजून एक प्रश्न असा की हरितगृहामध्ये हरितगृहाला वार्षिक खर्च किती येतो व वार्षिक उत्पन्न किती निघतं आपलं? वार्षिक म्हणजे 5-7 लाख रुपये भांडवल असतं, 5-6 लाख रुपये फायद्यात असतात वार्षिक.